हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या खाके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। बघा, हे आपलं नवीन चॅनल आहे आणि आता जी समोर तुमची जी भरती येत आहे यासाठी महाराष्ट्रातील तमाम मेहनती व होतकरी विद्यार्थ्यांसाठी हे एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार होत आहे। तर बघा, एक नोटिफिकेशन आलेली आहे, एक परिपत्रक आहे, त्यासंबंधी थोडीशी माहिती देतो। बघा, भरपूर जणांनी सांगितलं की आता भरती येणार आहे, तर त्यासंबंधी हे परिपत्रक आहे ते काय आहे ते आधी समजून घेऊया, मग आपण यावर चर्चा करूया। बघा, विषय काय दिलेला आहे की पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅट्समन व सशस्त्र पोलीस यांची रिक्त पदांची माहिती पाठवणे। आता याचा अर्थ काय आहे? बघा, भरपूर जणांना वाटेल कोणकोणत्या जागा निघणार आहेत, तर बघा SRPF याच्या सुद्धा जागा येणार आहेत, शिपाई बरोबर आहे, जिल्हा पोलीस याच्या सुद्धा जागा येणार आहेत बरोबर आहे। त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की बॅट्समन बरोबर आहे, बॅट्समन याच्या सुद्धा जागा त्यांनी मागवलेल्या आहेत, ठीक आहे। त्यानंतर चालक पदाच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत, पण याच्यामध्ये कुठेही आपल्याला की जेल पोलीस वगैरेच्या जागा दिल्या नाही। आता त्या येतील का नाही तर नेक्स्ट जेव्हा एखादा परिपत्रक किंवा GR येईल त्यामध्ये आपल्याला समजेल। तर ह्या 4 ज्या जागा आहेत याच्या ज्या काही आता हे काय आहे की बघा, अनुरक्त पोलीस, राज्य पोलीस दलातील शिपाई, सर्वांगीण चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई, ठीक आहे। 1/1/2024 1/1/2024 ते 31/12/2024 म्हणजे आपला जो 2024 हा वर्ष आहे तो संपूर्ण वर्षाचे 365 दिवसामध्ये कोणकोणते पद रिक्त झालेली आहेत त्याचा जो आढावा आहे, ती रिक्त पद किती आहेत, रिक्त पद किती होणारी आहेत आणि आधी किती झालेली आहेत, या संपूर्ण जी कार्यालयाचे अध्यक्ष आहे श्री शंकर कुलकर्णी सर यांच्या ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी OS यांची जी आहे युजर ID वर कृपया दिनांक 1/12/2024 दुपारी 12 वाजेपर्यंत न चुकता पाठवावे। म्हणजे आता येणारी जी 1 तारीख आहे तेव्हा त्यांना पाठवायचं आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या काही हे पद आहेत यामध्ये किती रिक्त जागा खाली झालेल्या आहेत याची माहिती बोलवली आहे। मागच्या वेळी सुद्धा अशीच माहिती मागवली होती, आपल्याला वाटलं पावसाळ्यामध्ये काही भरती होणार नाही, पण त्यांनी पावसाळ्यामध्ये सुद्धा भरती झाली। पण आता एक निश्चित आहे की आता जर ही जागा निघाल्या आणि एक भरती जर आली तर याचे जे फॉर्म आहेत बरोबर आहे, फॉर्म आहेत ते तुमचे भरून घेतले जातील, पण भरती शक्यता खूप कमी आहे की होईल का नाही। फेब्रुवारी-मार्च मध्ये तुमची ही भरती प्रक्रिया होईल। आता त्यांनी सांगितलं आहे की 9000 पदांची भरती होणार आहे, ठीक आहे, 9000 पदांची। पण मागच्या वेळी अजून एक न्यूज आली होती की यामध्ये 12000 पद होणार आहेत बरोबर आहे, म्हणजे अजून 3000 पद यामध्ये वाढलेली आहेत, वाढूही शकतील, ठीक आहे, पण 9000 पेक्षा कमी कदाचित होणार नाही। पण आता लगेच भरती होईल म्हणून सांगता येणार नाही, ती फेब्रुवारी-मार्च मध्ये 100% जाणार आहे, कारण आचारसंहिता लागते, त्यानंतर सरकार बदलणार आहे, या सर्व कामासाठी थोडासा वेळ लागणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे जेवढे दिवस आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या। आतापर्यंत आपण ज्या भरतीमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका कशा सुधारायच्या यावर लक्ष द्या। ग्राउंडमध्ये कोणत्या इव्हेंटमध्ये माझे मार्क गेले, त्या इव्हेंटमध्ये मला कसा आउट ऑफ करता येईल यावर लक्ष द्या। पेपर सोडवताना कोणता विषय, गणित असो, मराठी असो, बुद्धिमत्ता असो, GK GS असो, यामध्ये कोणत्या विषयावर मी भर दिली पाहिजे यावर जास्त फोकस करा। आणि जे काही तुमचे PYQ आहेत किंवा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत यांचा सराव जास्तीत जास्त करा, त्यामुळे तुमचा नक्की फायदा होईल, ठीक आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर या कमेंटमध्ये सांगा। थांबतो। वंदे मातरम।